नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आळूच्या पानाच्या वड्या. हे खायला अप्रतिम लागतात आणि बनवायला सुद्धा फार सोपे आहेत आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगल्या राहतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आळू वडी बनवण्यासाठी मी इथं 10 ते 15 आळूचे पानं घेतलेले आहेत. एकदम असे ताजे आहेत आणि घरी लावलेले पानं आहेत. एकदम असे गावरान पानं आहेत. हे अजिबात घशात खवखव किंवा चरचर करत नाहीत. हे खायला अप्रतिम लागतात हे पानं आणि कोवळे आहेत. जास्त निब्बरसुद्धा पानं नाहीत. तरीसुद्धा आपण याच्या शिरा लाटून घेणार आहोत. आणि आज आपण बेसन पीठ न वापरता हे आळूचे पानं बनवणार आहोत. इथं मी 1 कप चणा डाळ भिजत घातलेली होती 2 तासापूर्वी. व्यवस्थित आपली डाळ भिजलेली आहे. तुम्ही बघू शकता अशी नकाना अशी तुटल्या जाते डाळ. व्यवस्थित आपली डाळ भिजलेली आहे. 2 ते 3 पाण्यानं सुरुवातीला धुवून मी हे डाळ भिजत घातलेली आहे. आता यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. मी ते एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे भिजत घातलेली डाळ घालायची आहे. तर यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे. आता हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. आपला बारीक रवा कसा राहतो त्या प्रकारे आपल्याला हे डाळ काढून घ्यायची आहे. जास्त बारीक पण करायची नाही आणि जास्त जाड पण नाही ठेवायची. अशा प्रकारे मिक्सरमधून डाळ काढून घेतली आहे. तुम्ही बघू शकता आपला बारीक रवा कसा राहतो त्या प्रकारे मी ही डाळ काढून घेतलेली आहे मिक्सरमधून. तर हे डाळ मिक्सरमधून काढलेली आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. आता याच्यासाठी आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे. इथं मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता इथं मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण आपल्याला थोडासा जास्तच घालायचा आहे म्हणजे आपली आळू वडी खायलासुद्धा खूप छान लागते लसूण जास्त घातल्यामुळे. इथं मी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या थोड्याशा कमी तिखट आहेत त्यामुळे मी जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. आता हे आपल्याला मिक्सरमधून थोडंसं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे याचं. अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे. तर लगेचच आपल्याला हे मिक्सरमधून काढलेल्या डाळीमध्ये आपल्याला हे वाटण घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायची आपल्याला अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे किंवा तुम्ही कोथिंबीरीच्या जागी धना पावडरसुद्धा घालू शकता. आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा ओवा हातावर चोळून. ओवा अवश्य घाला कारण चणा डाळीचं पीठ पचायला जड राहतं त्यामुळे आपल्याला ओवा घातल्यामुळे आपल्या पोटाला ओवा उपयोगी पडतो. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. ओवा घातल्यामुळे पचायला हलकी जाते आपल्या पोटाला डाळ, चणा डाळ. आता आपल्याला हे पीठ साईडला ठेवायचं आहे. आता आपण हे जे पानं आहेत आळूचे ते लाटण्यानं लाटून घ्यायचे आहेत म्हणजे याच्या शिरा एकदम अशा नरम होतात. हे गावरान पानं आहेत. अजिबात घशात खवखव करत नाहीत. तरी पण आपल्याला याच्या शिरा लाटून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे
सगळे पानं आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचे आहेत. सगळ्या पानाच्या मी शिरा लाटून घेतलेल्या आहेत. तर आता आपण याला लगेचच आता हे डाळीचं मिश्रण आपण लावून घेणार आहोत. तुम्हाला एखाद्या वेळेस आळूचे पानं करायचे आहेत किंवा भजी करायचे आहेत, घरात बेसन पीठ नसेल तर अशा प्रकारे डाळ भिजवून सुद्धा तुम्ही आळूचे पानं बनवून करू शकता किंवा भजी बनवून करू शकता. खूप छान लागतात. आता व्यवस्थित आपल्याला दुमडून घ्यायचं आहे पान अशा प्रकारे. दुसऱ्या सुद्धा पाण्याला आपल्याला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे. पातळ पीठ लावायचं आहे, जास्त जाड पण नाही लावायचं आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला हे पान फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारेच आपल्याला सगळ्या आळूच्या पानाला पीठ लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी सगळ्या पानाला पीठ लावून घेतलेलं आहे. लगेचच आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता. मी इथे एक लोखंडी तवा ठेवलेला आहे. यावर मी हे आळूचे पानं वाफवून घेणार आहे. तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर तुम्ही अवश्य वापरा, कारण लोखंडी तव्यावर आळूचे पानं बनवलेले खूप छान लागतात चवीला. तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल तर तुम्ही दुसरा कोणताही वापरू शकता. यावर मी 1 चमचा तेल घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे पानं ठेवून द्यायचे आहेत तव्यावर. अशा प्रकारे मी सगळी पानं तव्यावर ठेवून घेतलेली आहेत. तर यावरून थोडंसं आपल्याला तेल सोडायचं आहे. आता आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत पानं. 1 ते 2 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. नंतर आपल्याला पानं पलटी करायचे आहेत. गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे, म्हणजे व्यवस्थित पानं आपले आतमध्येपर्यंत व्यवस्थित वाफवून होतात. 1 ते 1.5 मिनिट झालेलं आहे. तर आपण हे आळूचे पानं पलटी करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला सगळे आळूचे पानं पलटी करायचे आहेत. प्रकारे आता खालची बाजू सुद्धा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. व्यवस्थित दोन्ही साईडकडून अशी व्यवस्थित फ्राय झालेली आहे. तुम्ही बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे. आतमध्येपर्यंत हे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आळूचे पानं. आपले 4 ते 5 मिनिट लागलेले आहेत आपल्याला हे आळूचे पानं फ्राय करायला. तर व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. तर आता आपण काढून घेऊया. बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. असे मस्त झालेले आहेत. तुम्ही बघू शकता झटपट असे आपले आळूचे पानं तयार झालेले आहेत. खायला अप्रतिम लागतात आणि हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फार उपयोगी राहतात हे आळूचे पानं. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.